दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात. गुन्हे शाखा अंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी. बातमी नाशिक येथून. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास कॉलेज रोड येथे फिर्यादी हुजेफ फिरोज कुरेशी राहणार फातिमा क्लासिक बिल्डिंग, प्लॉट नंबर 12, रहनुमा नगर, वडाळा रोड, नाशिक हे कॉलेज रोड येथे असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील 2 अनोळखी इसमांनी फिर्यादीसोबत गाडी मागे घेण्याच्या कारणावरून कुरापत काढून वाद करून आरोपीच्या हातातील स्टीलचे कडे काढून फिर्यादी यांच्या तोंडावर, डोक्यावर, छातीवर मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या पाठीवर बरेच वेळा वार करून फिर्यादीस गंभीर दुखापत केली म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे भगवान जाधव, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अक्षय लक्ष्मण तायडे हा तोरणानगर, सिडको, नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी तोरणानगर, सिडको, नाशिक येथे सापळा लावून आरोपी अक्षय लक्ष्मण तायडे वय 24 वर्ष राहणार तोरणा चौक, उदय कॉलनी, यशश्री अपार्टमेंट, रूम नंबर 7, सिडको, नाशिक यास तोरणानगर, सिडको, नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुगेंद्र सिंग राजपूत, मोतीलाल पाटील, प्रकाश बोडके, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारुदत्त निकम व सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केले आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.